काय पावडे यारा केली. काय करू आता, कुठे जाऊ मी? भक्तीकडे जायचं तर ऑप्शनच नाहीये. ईशाकडे मला जायचं नाही, एक नंबरची आगाऊ. काय करू? सॅमला फोन करते. बस बस बस. शनाया, हॅलो. हा शनाया बोल. हाय सॅम, ऐक ना, मला आता केडीने घराबाहेर काढलं. काय? अगं पण का? अगं त्या सेक्रेटरीने कंप्लेंट केली आहे काहीतरी आणि त्याचा कोणतरी रिलेटिव्ह पण येतोय घरी म्हणे. ओ बापरे. तू तू आता काय करणार आहेस? अगं सॅम, तेच तर कळत नाही म्हणून फोन केला ना तुला. तू काहीतरी आयडिया दे ना, तू काय करू मी आता? हे बघ, मला असं वाटतं की तू ना एखाद्या ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहू. ओके? बरं ठीक आहे, पण मग कुठे जाऊ? शनाया, कुठेही राहा, शोध, मिळेल कुठेतरी. हे बघ, माझ्याकडे तर जमणार नाही, तुला माहितीये. नाहीतर मी तुला नक्की बोलवलं असतं. नाही नाही, तुझ्याकडे यायचं पण नाहीये मला. मला नाही जायचं त्या नानांसोबत. शनाया, आणि तुला खरं सांगू, इन युअर सर्कमस्टन्सेस आय फील व्हेरी स्ट्रॉंगली तू आत्ता गुरुनाथ सोबत पॅचअप करून टाक. अरे सॅम, तू पण काय तेच बोलतेस यार. मला नाही करायचं त्यासोबत पॅचअप वगैरे काही. हो, मग विसर सगळी तुझी लॅविश लाईफस्टाईल आणि सरळ लग्न करून टाक. नाही करायचं लग्न. मला नाही कळत आहे मला काय करायचंय ते. शनाया, आय डोंट गेट यू समटाईम. तू करणार काय आहेस मग, मला प्लीज सांगशील कधीतरी? आणि हे बघ शनाया, स्वतःच्या फायद्यासाठी कधीतरी नमतं घेतलं ना तर काहीच हरकत नसते. कम ऑन शनाया, बी प्रॅक्टिकल. आणि लिसन, एका पॉइंट नंतर ना मी फक्त तुला ऍडवाइस देऊ शकते. बाकी काय करायचं, कसं करायचं, इट्स इन युअर हँड. हा कम्प्लिटली तुझा चॉईस आहे. मी बघते. ठीक आहे, चल, थँक्स. मी करते तुला कॉल. थँक्स, बाय. आता त्या शनायाचे डोकं ठिकाणावर येईल. मला नाही वाटत तसं काही होईल. तसं असलं असतं तर ती आधीच सुधारली असती. शनायासारखी माणसं ना एक तर बिनडोक असतात, नाहीतर मनात काहीतरी हेतू ठेवून असं वाटतं. कधी कधी ना असं वाटतं त्या गुरुनाथला जाऊन सांगावं की अरे बाबा, शनाया बघ कशी वागते तुझ्याशी. त्या कुणाला पुन्हा एकदा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलाय तिने. आणि काही फरक पडणार नाही. तरी हे बरं की कुणाल तिच्या जाळ्यात परत फसला नाही. हो, पण जर तसं असेल ना तर शनाया पुन्हा गुरुनाथला भेटायचा प्रयत्न करेल. लोकांना लाज कशी नाही वाटत स्वतःच्या वागण्याची? अगं, शनायासारख्या मुली अपॉर्च्युनिस्ट असतात. पण आता ती परत इथे आली ना तर राधिकाला काही फरक पडणार नाही. तसं तुला वाटतंय. वहिनींना खूप त्रास होईल मनातून. नाही रे, राधिका या सगळ्या अनुभवानंतर खूप बदलली. मला नाही वाटत गुरुनाथ आणि शनायाला एकत्र बघून तिला त्रास होईल. खूप सो बघू. हे बघ गॅरी अंकल, इज द ATM कार्ड राईट? स्वतःच्या फायद्यासाठी कधीतरी नमतं घेतलं ना तर काहीच हरकत नसते. हे बघ, तुला वॉच हवं होतं ना? लिमिटेड एडिशन, ओनली 1.5 lakhs. वा वा, पराठे खाऊन जाताना काय बरं वाटतंय. शनायाचा फोन. वा वा, आत्माराम महाराज, कमाल करताय तुम्ही. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट दिलात आणि आता शनायाने स्वतःहून फोन केला. हा बोल बच्चा. बच्चा नाही म्हणायचं मला. सॉरी बच्चा, बोल. ते मला आत्ताच्या आता कॅफे अरोमा मध्ये भेटायला ये. आता ऐक ना, अगं ते मला काही माहिती नाही, मला ताबडतोब भेटायला येतो. बरोबर, ठीक आहे, मी आलो मी. नाही स्वतःहून बोलवलंय. का बात आहे, आजचा दिवस फार लकी जाणार आहे. बरं महाराज,
वाव यार, छान दिसते मी आज. खूप गॅरी पटला पाहिजे यार. काय चाललंय तुझं शनाया? कालपर्यंत माझं थोबाड बघायची इच्छा नव्हती तुला आणि आज आता गळ्यात पडतेस नक्की. सॉरी सॉरी, खरंच चुकलं, खरंच सॉरी. जाऊ दे ना सगळं प्लीज. जाऊ दे ना, हेच सांगत होतो ना मी इतके दिवस, पण नाही काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. माझे फोन नाही उचलत, माझं ऐकायचं. ठीक आहे ना, एवढं नको बोलू ना, मी जाईन ना परत. तसं नाही बच्चा, मी चिडायचं पण नाही का बच्चा. तुम्हाला बच्चा म्हणाला, स्वीट. ए काय काय करते तू? बघतायत ना लोक, ऑकवर्ड होतं ना जरा प्लीज. एवढ्या दिवसांनी भेटला आणि काही करू पण देत नाही. चल. तू आधी बोल बरं माझ्याशी. इतक्या दिवसांमध्ये काही बोलणंच नाही. बस मला इतकं बोल. अगं, काय करतेस तू इथे? काय बसलीस? विसरलास का? तुला माझ्यासोबत बसायला ऑकवर्ड होतं ना, म्हणून बसले. अगं बच्चा, तसं नाहीये ग. तू पण ना. काय ग बच्चा, काय चाललंय तुझं? तुला कल्पना तरी आहे का इतके दिवस मी किती टेन्शन मध्ये होतो? मला काय वाटत असेल जरा तरी काही माहिती तरी का तुला? हो, पण मला पण तुझा राग आला होता ना. राग आला म्हणून त्या फडतूस कोणाच्या मागे जायचं? मला मला सांग, काय नक्की काय प्रूव्ह करायचं होतं तुला? काय प्रूव्ह करायचं होतं याच्यातनं? I know going ahead that was a mistake. पण ठीक आहे ना, मलाही राग आला होता यार. तू सगळं ब्लेम केलंस माझ्यावर. बरं ठीक आहे, फाईन. बट नाव आय रिअलाइज की तुझ्या एवढी केअर माझी कोणीच नाही घेऊ शकत. मी कशी वागली तरी तू येऊन मनवतोस मला. सो सॉरी. चल लेट्स स्टार्ट ओव्हर अगेन. सगळं नव्याने स्टार्ट कर. मग मी काय वेगळं सांगत होतो? सगळं विसरून जाऊया सगळं. हो फाईन, चिडू नको ना आता. ठीक आहे ना, लेट्स स्टार्ट ओव्हर. नक्की? खरंच? हात मारा माराच पावले. हा? नाही काय नाही. एनिवे, मला खूप भूक लागली. आपण खाऊया का काहीतरी छान? बच्चा, मला आत्ता वाटलं तुला भेटल्यासारखं. तू असे हट्ट केलेस ना गोड गोड, की मगच मला वाटतं तुला भेटलं. आय लव्ह यू सो मच बच्चा. I love you too. God, I'm like so happy right now. Wait. Excuse me. आज आम्ही दोघ जण खूप खुश आहोत. आजचा ब्रेकफास्ट आमच्याकडून, म्हणजे ह्याच्याकडून. Yay! आता तर मला खरंच वाटतंय मी तुला भेटलोय. God, I'm so happy. आता सगळं आधीसारखं होणार आहे. गॅरी, तुला माहिती ना मी खुश झाल्यावर मी काय करते? हे बच्चा इथे नाही आहे सगळं. गॅरी. क्रेडिट कार्डलाही बरं वाटत नसेल इतके दिवस माझ्याकडे राहून. थँक्स. एक्सक्यूज मी.